नमस्ते. या सत्रामध्ये आपले स्वागत आहे. आपण लॉजिक गेट्सच्या दुनियेत झेप घेणार आहोत. पूर्वीच्या काळी लोक ती बांधण्यासाठी डिओड्स आणि ट्रान्झिस्टर्स वापरत होते. परंतु हल्लीच्या काळात आपल्याकडे सिलिकॉन चिप्स हे काम करतात. चला, आपण सोबत जाऊया आणि पाहूया गोष्टी मोठ्या पार्ट्सकडून सूक्ष्म सर्किटपर्यंत कशा पोहोचल्या. आपण हे देखील शिकणार आहोत की त्या कशा प्रकारे बनवल्या जातात आणि सुपर इफिशियंट डिजिटल सर्किट डिझाइन साठी टेस्ट केल्या जातात. उद्दिष्टे. या सत्राच्या अखेरीस तुम्ही पुढीलमध्ये सक्षम व्हा: आयसी वापरून अँड, ऑर आणि नॉट गेट्स बांधणे, स्विचेस आणि एलईडी वापरून अँड, ऑर, नॉट गेट्सच्या ट्रुथ टेबल्सची पडताळणी करणे. बेसिक लॉजिक गेट्स. बेसिक लॉजिक गेट्समध्ये अँड, ऑर आणि नॉट गेट्स समाविष्ट आहेत. त्यातील प्रत्येक भिन्न तरीही पूरक लॉजिकल फंक्शनसह आहेत. प्रथम आपण बेसिक लॉजिक गेट्स बांधणे आणि टेस्टिंग करण्यासाठी आवश्यक असलेली साधने आणि सामग्री पाहूया. आपल्याला खालील साधनांची गरज असेल: रेग्युलेट केलेला डीसी पॉवर सप्लाय 0 to 30 व्होल्ट्स 3 अँपिअर एक संख्या, डिजिटल मल्टीमीटर प्रोब्ससह एक संख्या, वायर स्ट्रिपर एक संख्या, नोज प्लायर एक संख्या. आपल्याला खालील सामग्री आणि घटक आवश्यक असतील: ब्रेडबोर्ड एक संख्या, IC 7408, IC 7432, IC 7404 एक संख्या प्रत्येकी, मिनिएचर टॉगल स्विचेस 2 संख्या, हुकअप वायर आवश्यकतेनुसार, रेजिस्टर 330 ohms 1/4 वॉट CR25 एक संख्या, LED 5 मिलीमीटर एक संख्या, डेटा शीट IC साठी आवश्यकतेनुसार. IC 7408 वापरून अँड गेट लॉजिकची बांधणी आणि पडताळणीची प्रक्रिया. प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण अँड गेटची समीक्षा करूया. अँड गेटमध्ये 2 किंवा जास्त इनपुट्स असतात, परंतु एकच आउटपुट असते. हाय आउटपुट मिळवण्यासाठी सर्व इनपुट सिग्नल्स धरले पाहिजेत. एक जरी इनपुट लो असेल तर आउटपुट लो होते. आता प्रक्रिया पाहू. प्रथम सर्व आवश्यक कॉम्पोनंट्स गोळा करा. ते चेक करा आणि खात्री करा की ते उत्तम चालू स्थितीत आहे. यामध्ये तुमचे 7408 IC, ब्रेडबोर्ड, पॉवर सप्लाय, टॉगल स्विचेस, रेजिस्टर आणि एलईडी सामील आहे. मल्टीमीटर वापरून खात्री करा की रेजिस्टर आणि एलईडी उत्तम स्थितीत चालू आहेत. तुमच्याकडे सर्व गोष्टी जमा झाल्या की 14 पिन IC घट्टपणे ब्रेडबोर्डवर चढवा. तुम्ही ॲक्युरेसीसाठी सर्किट डायग्रामचा देखील संदर्भ घेऊ शकता. सेफ्टी टिप: IC काळजीपूर्वक हाताळा, यामुळे तुम्ही पिन्स जेव्हा ब्रेडबोर्डमध्ये सरकवता तेव्हा त्या वाकणार नाहीत. डीसी पॉवर सप्लाय +5 व्होल्टला सेट करा. पॉवर सप्लायमधून लिंकिंग वायर्स ब्रेडबोर्डला कनेक्ट करा. नंतर ICची 14वी पिन +5 पॉवर सप्लायला कनेक्ट करा. हे आपले VCC आहे, ICचे लाईफ ब्लड. नंतर खात्री करा की पिन 7 ग्राउंडशी कनेक्टेड आहे. ही कनेक्शन सर्किटला आवश्यक पॉवर पुरवण्यासाठी आणि कॉमन रेफरन्स स्थापित करण्यासाठी महत्त्वाची आहे. टॉगल स्विचेसचे दोन्ही टर्मिनल्स पॉवर सोर्स आणि ग्राउंडशी कनेक्ट करा. ICची पहिली पिन टॉगल स्विच 1 च्या आउटपुट टर्मिनल 1 ला कनेक्ट करा. ICची दुसरी पिन टॉगल स्विच 2 च्या आउटपुट टर्मिनल 2 ला कनेक्ट करा. येथे एक सेफ्टी टिप आहे. तुम्ही पॉवर चालू करण्यापूर्वी तुमचे असेंबल केलेले गेट सर्किट तपासून घ्या. हे कोणतेही शॉर्ट सर्किट किंवा चुकीचे कनेक्शन्स टाळण्यासाठी महत्त्वाचे आहे, ज्यामुळे ICची हानी होऊ शकते किंवा सर्किटचे कार्य प्रभावित होऊ शकते. ICच्या आउटपुट पिन 3 ला रेजिस्टर कनेक्ट करा. यामुळे एलईडीचा करंट मर्यादित होईल आणि ते जळून जाण्यापासून सुरक्षित राहील. आता एलईडीचा ॲनोड रेजिस्टरच्या खुल्या टोकाशी जोडा. नंतर कॅथोड ग्राउंडशी जोडा. यामुळे आपल्याला आपले अँड गेटच्या आउटपुटचे निष्कर्ष स्पष्टपणे पाहण्यास मदत होऊ शकेल. सर्व काही तपासून झाल्यावर 5 व्होल्ट DC सप्लाय स्विच ऑन करा. चेक करा की टॉगल स्विचेस S1 आणि S2 लो स्टेटमध्ये आहे. हे 0-0 कॉम्बिनेशन सूचित करते. यासाठी आपण एलईडीची पडताळणी करूया. तो चमकत नाही. आता स्विचेस 0-1 कॉम्बिनेशनमध्ये टॉगल करा. एलईडीची पडताळणी करा. तो तरीही चमकत नाही.
आता स्विचेस 1-0 कॉम्बिनेशनमध्ये टॉगल करा. आउटपुट स्टेटमध्ये कोणताही बदल झाला नाही. एलईडी चमकत नाही. आता शेवटी स्विचेस 1-1 कॉम्बिनेशनमध्ये टॉगल करा. तुम्ही आता निरीक्षण करू शकाल की आउटपुटला एलईडी चमकत आहे. IC 7432 वापरून OR गेट लॉजिकची बांधणी आणि पडताळणी. प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी आपण OR गेटची समीक्षा करूया. OR गेटमध्ये 2 किंवा जास्त इनपुट्स असतात, परंतु आउटपुट एकच असते. OR गेटचे आउटपुट एक स्टेटमध्ये असेल जर एक किंवा जास्त इनपुट्स एक स्टेटमध्ये असतील. फक्त जेव्हा सर्व इनपुट्स 0 स्टेटमध्ये असतील तेव्हा आउटपुट 0 स्टेटमध्ये जाईल. आता प्रक्रिया पाहू. सर्व आवश्यक कॉम्पोनंट्स गोळा करा, ते तपासा आणि खात्री करा की ते उत्तम चालू स्थितीत आहेत. यामध्ये तुमचे 7432 IC, ब्रेडबोर्ड, पॉवर सप्लाय, टॉगल स्विचेस, रेझिस्टर आणि एलईडी सामील आहे. मल्टीमीटर वापरून खात्री करा की रेझिस्टर आणि एलईडी उत्तम स्थितीत चालू आहेत. तुम्ही सर्व गोष्टी जमा केल्या की 14 पिन IC घट्टपणे ब्रेडबोर्डवर चढवा. ॲक्युरसीसाठी तुम्ही सर्किट डायग्रामचा देखील संदर्भ घेऊ शकता. पॉवर सप्लायमधून लिंकिंग वायर्स ब्रेडबोर्डला कनेक्ट करा. नंतर ICची 14वी पिन +5 व्होल्ट पॉवर सप्लायला कनेक्ट करा. नंतर खात्री करा की पिन 7 ग्राउंडशी कनेक्टेड आहे. ही कनेक्शन सर्किटला आवश्यक पॉवर पुरवण्यासाठी आणि कॉमन रेफरन्स स्थापित करण्यासाठी महत्त्वाची आहे. टॉगल स्विचेसचे दोन्ही टर्मिनल्स पॉवर सोर्स आणि ग्राउंडशी कनेक्ट करा. नंतर टॉगल स्विचेस S1 पिन 1ला आणि S2 पिन 2ला कनेक्ट करा. ICच्या आउटपुट 3ला एक रेझिस्टर कनेक्ट करा. यामुळे एलईडीचा करंट मर्यादित होईल आणि तो जळून जाण्यापासून संरक्षण होईल. त्यानंतर एलईडीचे एनोड रेझिस्टरच्या खुल्या टोकाला जोडा आणि कॅथोड ग्राउंडला जोडा. यामुळे आपल्याला आपले OR गेटच्या आउटपुटचे निष्कर्ष स्पष्टपणे पाहता येतील. सर्व गोष्टी तपासून झाल्या की 5 व्होल्ट DC सप्लाय स्विच ऑन करा. हे तपासा की टॉगल स्विचेस S1 आणि S2 लो स्टेटमध्ये आहेत. हे कॉम्बिनेशन 00 सूचित करते. या 00 साठी आपण एलईडीची पडताळणी करूया. तो चमकत नाही. आता स्विचेस 01 कॉम्बिनेशनला टॉगल करा. एलईडीची पडताळणी करा. तुम्ही पाहू शकता की या आउटपुटला एलईडी चमकत आहे. त्यामुळे आपल्याला माहित झाले की जर कोणतेही इनपुट 1 असेल किंवा दोन्ही 1 असतील तो OR गेट आउटपुट 1 निर्माण करते. आता स्विचेस 10 कॉम्बिनेशनला टॉगल करा. आउटपुट स्टेटमध्ये काही बदल झाला नाही. एलईडी चमकत आहे. आता शेवटी स्विचेस 11 कॉम्बिनेशनमध्ये टॉगल करा. येथेही आउटपुट स्टेटमध्ये कोणताही बदल झाला नाही. एलईडी चमकत आहे. IC 7404 वापरून नॉट गेट लॉजिकची बांधणी आणि पडताळणी. प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी आपण नॉट गेटची समीक्षा करूया. नॉट गेट बायनरी सिग्नल इनपुटची लॉजिक स्टेट उलट करते. ती मॅथमॅटिकल लॉजिकमधील लॉजिकल नेगेशन ऑपरेटर प्रमाणे समान असते. जसे की त्यामध्ये फक्त एकच इनपुट असते, ते युनरी ऑपरेशन असते आणि त्याचे सर्वात सोप्या प्रकारचे ट्रुथ टेबल असते. प्रथम सर्व आवश्यक घटक गोळा करा, ते तपासा आणि खात्री करा की ते उत्तम चालू स्थितीत आहेत. यामध्ये तुमचे 7404 IC, ब्रेडबोर्ड, पॉवर सप्लाय, टॉगल स्विचेस, रेझिस्टर आणि एलईडी सामील आहे. मल्टीमीटर वापरून खात्री करा की रेझिस्टर आणि एलईडी उत्तम स्थितीत चालू आहेत. तुम्ही सर्व गोष्टी जमा केल्या की 14 पिन IC घट्टपणे ब्रेडबोर्डवर चढवा. अचूकतेसाठी तुम्ही सर्किट डायग्रामचा देखील संदर्भ घेऊ शकता. पॉवर सप्लायमधून लिंकिंग वायर्स ब्रेडबोर्डला कनेक्ट करा. नंतर ICची 14वी पिन +5 व्होल्ट पॉवर सप्लायला कनेक्ट करा. नंतर खात्री करा की पिन 7 ग्राउंडशी कनेक्टेड आहे. ही कनेक्शन सर्किटला आवश्यक पॉवर पुरवण्यासाठी आणि कॉमन रेफरन्स स्थापित करण्यासाठी महत्त्वाची आहेत. टॉगल स्विचेसचे दोन्ही टर्मिनल्स पॉवर सोर्स आणि ग्राउंडशी कनेक्ट करा. तुमचा टॉगल स्विच S1 इनपुट पिन 1ला कनेक्ट करा. ICच्या आउटपुट पिन 2ला एक रेझिस्टर कनेक्ट करा.
यामुळे एलईडीचा करंट मर्यादित होईल आणि तो जळून जाण्यापासून संरक्षण होईल. त्यानंतर एलईडीचे एनोड रेझिस्टरच्या खुल्या टोकाला जोडा आणि कॅथोड ग्राउंडला जोडा. यामुळे आपल्याला आपल्या नॉट गेटच्या आउटपुटचे निष्कर्ष स्पष्टपणे पाहता येतील. सर्व काही तपासून झाले की 5 व्होल्ट डीसी सप्लाय स्विच ऑन करा. तपासा की टॉगल स्विच S1 लो स्टेटमध्ये आहे, ज्याचा अर्थ 0 तेव्हा आउटपुट 1 मिळते. याचा अर्थ एलईडी चमकत आहे. जर टॉगल स्विच S1 हाय स्टेटमध्ये असेल तर याचा अर्थ 1 तेव्हा आउटपुट 0 मिळते. याचा अर्थ एलईडी चमकत नाही. येथे आपण या सत्राच्या समाप्तीला पोहोचत आहोत. या सत्रामध्ये आपण शिकलो की IC वापरून अँड ऑर आणि नॉट गेट्सची बांधणी करणे, स्विचेस आणि LED वापरून अँड ऑर नॉट गेट्सच्या ट्रूथ टेबलची पडताळणी करणे. पाहण्यासाठी धन्यवाद. पुढील सत्रामध्ये लवकरच भेटूया.